कशी अडाणींची 2014 नंतर नेटवर्थ वाढली मोदींमुळे। आता मी काही अडाणींचा वकील नाही आहे, ते त्याचं उत्तर देतील, पण महत्वाचं हे आहे, अरे वेड्यांनो 2014 साली हा महाराष्ट्र, हा देश भारत जगातली 11वी अर्थव्यवस्था होता, आता तो जगातली 3री अर्थव्यवस्था झाला। जगामध्ये एवढी मोठी अर्थव्यवस्था विस्तारित झाल्यानंतर हजारो उद्योजक या ठिकाणी तयार झाले आणि जे उद्योजक या ठिकाणी होते त्या सगळ्यांनी प्रचंड मोठा विस्तार केला। त्या प्रत्येकाची नेटवर्थ वाढली, प्रत्येकाचा रेव्हेन्यू वाढला, प्रत्येकाचं ऑपरेशन वाढलं। मी तर या ठिकाणी 25 कंपन्यांचंच फक्त बॅलन्स शीट आणलं आहे आणि त्यातल्या काही प्रमुखांचं वाचून दाखवतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल नरेटिव्ह काय आहे। अरे मोदीजींनी तर हजारो कंपन्या ज्या कधी लिस्टेड नव्हत्या आज त्या लिस्टेडही आहेत आणि प्रॉफिट मेकिंग देखील आहे। तुम्ही बघा, ही चांगली नाव आहेत सगळी, जी लोक आपल्या राज्यामध्ये आपल्या मुलांना त्यांच्या हाताला काम देत आहेत, अशा प्रकारची लोक आहेत। टाटा ग्रुपचा रेव्हेन्यू किती वाढला माहितीये? 14 पासून 24 पर्यंत, 14 पासून 26 पर्यंत 664%, 664%। एचडीएफसीचा 377%, अडाणी ग्रुपचा 680%, एल&टीचा 380%, इन्फोसिसचा 247%, आयसीआयसीआयचा 240%, आदित्य बिर्ला ग्रुपचा 566%, भारती ग्रुपचा 260%। मी छोटे छोटे म्हणजे 200% वाले वगैरे वाचतच नाही, आता पुढेच जातो। सन फार्मा आपल्या मुंबईची कंपनी, आपल्याला अभिमान असला पाहिजे, आपल्या मुंबईची कंपनी सन फार्मा यांचा रेव्हेन्यू किती टक्क्यांनी वाढला माहितीये? 1552%, 1552%। एव्हेन्यू सुपर मार्केट ही पण मुंबईवालेच आहेत, यांचा कितीने वाढला माहितीये? 1166%। वेदांताचा 400%, हिंदुजा ग्रुपचा 376%, गोदरेजचा 409%, टीव्हीएस ग्रुपचा 529%, आरजे कॉर्प ग्रुपचा 1033%। आता या सगळ्यांचे वाढले, यांच्यातल्या काही लोकांच्या तुलनेत तर तुम्ही सांगितलेला आकडा कमीच आहे। त्यामुळे जर आपली अर्थव्यवस्था विस्तारित होत असेल, आपल्याकडे गुंतवणूक येत असेल, आपल्या मुलांच्या हाताला काम मिळत असेल, तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे की रोज त्यांना धक्का मारला पाहिजे, रोज शिव्या दिल्या पाहिजे। अरे तुम्हाला चिंता नाहीये, तुमच्या पोराबाळाची तुम्हाला चिंता नाहीये, तुमच्याकडे काही कमी नाहीये, पण मला चिंता आहे त्या सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातल्या व्यक्तीची, या मुंबईकरांची, ज्यांच्या मुलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहेत, ती स्वप्न त्यांना पूर्ण करायची आहेत, पण ती स्वप्न पूर्ण करण्याकरता त्यांना देखील या ठिकाणी गुंतवणूक हवी आहे। ती गुंतवणूक त्यांना कोण देणार आहे, हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा सवाल आहे। आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, मला फार उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे। मी जर उत्तर द्यायला लागलो तर अनेकांना तोंड दाखवायला जागा राहत नाही, तुम्हाला माहिती आहे। आणि म्हणून आज एवढंच सांगतो, आमचा संकल्प हा एकच आहे, या मुंबईमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, पण महायुतीचा भगवा कोणाला तरी महापौर बनवण्याकरता नाही, कोणीतरी खुर्च्या तोडाव्या म्हणून नाही, या ठिकाणी पारदर्शी प्रामाणिकतेतून या मुंबईला बदलायचा आहे। या मुंबईकरांच्या हक्काचा पैसा मुंबईकरांकरता वापरला गेला पाहिजे। बेईमान लोकांचं राज्य हे समाप्त करायचं आहे, जे कफन चोर आहेत, अरे कफनमध्ये देखील जे चोरी करतात, असे बॉडी बॅग घोटाळेवाले यांना जेलमध्ये पाठवून या मुंबईमध्ये मुंबईकरांच्या हक्काचं सरकार हे बसवण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो। आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी एकच सांगतो, जिसे निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता, मैं अपनी बातें औकात से ज्यादा नहीं करता,
भले ही तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं रखता. आणि म्हणून या मुंबईला आम्ही बदलून दाखव. 15 तारखेला मतदानाकरता जा. ज्या ठिकाणी कमळ दिसेल, ज्या ठिकाणी धनुष्यबाण दिसेल, चेहरा पाहू नका, माणूस काळा आहे की गोरा आहे पाहू नका, केस आहे की टकला आहे पाहू नका. चिन्ह केवळ दोनच, कमळ आणि धनुष्यबाण, कमळ आणि धनुष्यबाण, कमळ आणि धनुष्यबाण, कमळ आणि धनुष्यबाणाची बटन दाबा आणि पुढच्या 5 वर्षाकरता मुंबईकरांचं सरकार या ठिकाणी निवडून आणा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.